माझे नाहीये. हे फेक अकाउंटवरून दिसतंय. हे फोटो माझे नाहीये. हे कोणी पाठवले असतील. हे माझे तर असे मित्र पण नाहीयेत. हे कोणी केलं असेल. नाही, आईला आई तर माझ्यावर विश्वासच ठेवणार नाही. मामा मम्मी नाही, ते सगळे मला खूप प्रश्न विचारतील. खूप प्रश्न विचारते. कोणी केलं असेल काही कळत नाहीये मला. हे असे फोटो, हे फोटो तर मी काढलेच नव्हते. हे यांच्याकडे आले कुठून? हॅलो हॅलो हॉटी. कोण बोलताय तुम्ही? सिक्रेट ॲडमायरर. मला तू खूप आवडलीस. सोशल मीडियावरचे तुझे मी फोटोज बघून स्वतःला कंट्रोलच नाही करू शकलो. कसे वाटले फोटोज? हे फोटो माझे नाही आहेत. हे आलेत कसे तुमच्याकडे? मी सांगतो. AI केलेत ते. पण तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार? आजकाल AIने काहीही करता येतं. अगदी मनाला खरं वाटेल असं तुला पण ते सहज खरं वाटलं होतं ना? नॉटी गर्ल. तुम्ही हे का केलं असं? का केलं तुम्ही? असंच मज्जा. नाही, फार चुकीचं केलं तुम्ही. फार चुकीचं केलं हे तुम्ही. हो, आय एम सो सॉरी. मग आता तू कोणाला काय सांगणार आहेस? कसं सांगणार आहेस? तुझे हे असे फोटोज एका मुलाकडे कसे? तुम्हाला माझे फोटो डिलीट करा प्लीज. ऐका ना माझं. ठीक आहे, करणार ना. पण त्या बदल्यात मला काय मिळेल? काय हवंय तुम्हाला? तू. तुला भेटायचं आहे मला, आणि तेही एकांतात. मी तुम्हाला भेटायला नाही येऊ शकत. ऐका ना माझे फोटो प्लीज डिलीट करा. प्लीज माझे फोटो डिलीट करा. मी खरंच तुम्हाला भेटायला नाही येऊ शकत. ठीक आहे, तुला चांगला ऑप्शन दिला होता मी. पण आता तूच नाही म्हणतेस म्हटल्यावरती मग आता हे असे फोटोज अजून कसे तयार करायचे? ते कसे व्हायरल करायचे? तुझ्याच हँडलवरून ते सोशल मीडियावरती कसे टाकायचे ते मी बघतो. तुझा सोशल मीडिया पण मीच हॅक केलाय. नाही प्लीज असं करू नका प्लीज. ऐका ना माझी सगळीकडे बदनामी होईल. मी माझ्या घरात पाऊल नाही ठेवू शकणार हो. ऐका प्लीज माझे फोटो डिलीट करा प्लीज. ऐका ना बस प्लीज ऐका माझं प्लीज. ठीक आहे, मग उद्या मला भेटायला ये. ॲड्रेस मी सेंड करतो. सी यू स्वीट हार्ट. वाट बघतोय मी तुझी. हॅलो ऐका. काव्या, कधी आलीस? मला अजिबात वाटलं नव्हतं माहिती मी तुला एवढं मिस करेन म्हणून. पण तुला एक सांगू, तू घरी नव्हतीस ना तेव्हा घर एकदम शांत वाटत होतं. पण आता तू देवदर्शन करून आलीस की नाही? काय असतं, हार्ट ब्रेक झाल्यावर ना जरा स्पिरिच्युअल व्हावं माणसानं. आणि आता तू तिकडे जाऊन आलीस म्हटल्यावर देवबाप्पा तुला जरा बुद्धी देईल. कळलं का? म्हणजे काय, केदार जिजूचा विषय तुझ्या डोक्यातून कायमचा निघून जाईल. कळलं का? येडी बेबी. बस थँक्यू. तुला ते संपवायचं आहे. मी आणते अजून. हो. आलेच. सो कसा गेला आजचा दिवस? छान. सुपर. बरं, चेतना काकू काहीतरी म्हणत होती, पत्र द्यायचं होतं ते. हळू ती ऐकेल. अच्छा, तिला सांगायचं नाहीये का? आकाश वर बघ. अच्छा ठीक आहे. अरे पाणी पी. नशीब ऐकलं नाही. कोणतं पत्र? मेलो नाही, मेल आहेत ते त्यांना पाठवायचे. त्या विचारतायत. हां
ते एक पत्र मेल करायला सांगितलं होतं याला, तू केलं नाहीस अजून? नाही ना, का नाही केलंस? लवकर कर रे. पाठवतो. केदार, तुझं कामात लक्ष नाहीये का? कामं वेळच्या वेळी व्हायला हवीत ना? काही टेन्शन असेल तर सांग मला. आम्ही कामाबद्दलच डिस्कस करत होतो. तू बस ना जेवायला. असं सगळ्याचं जेवण झालंच आहे आता. ये ना. हा, मी वाढतो. अरे असू देत, मी घेते ना. तू किती काळजी घेतोस तारिणीची, वेळ काढतोस तिच्यासाठी, हे बघून मला फार छान वाटतं. आय फील व्हेरी नाईस. आय होप युवराज सुद्धा तुझ्याकडे बघून जरा शिकेल. खरं तर युवराजने हे सगळं तुझ्याकडनं शिकायला हवं. निशिताचं किती प्रेम आहे युवराजवर, केवढं करते ती युवराजसाठी, पण तू नोटीसच करत नाही. खरं तर छोटे छोटे सरप्राईजेस दिले ना तरीही निशिता खुश होईल, पण देईल तू. म्हणजे मी बोलते त्यांच्याशी. अगं तारिणी, खरंच काही गरज नाही का? तुम्ही काळजी नका करू ताई, मी शांततेत बोलेन आहो त्यांच्याशी. तू शांततेत बोलशील, पण त्यांनी ऐकायला हवं ना. ऐकतील ते, ऐकावंच लागेल त्यांना. ऍक्च्युली बरोबर आहे. मोठ्या सुनेचा फरमान आहे ना, मोठ्या सुनेचं ऐकलं नाही की त्याचे परिणाम काय होतात हे बघितले होते आम्ही, राईट? तुला खरं सांगू तारिणी, तुझ्याकडे बघून असं वाटतं की तू पोलीस ऑफिसर असायला हवी होतीस. पोलीस ऑफिसर. आता ज्याला ज्या भाषेत कळतं त्याच भाषेत सांगायला पाहिजे ना ताई. दाखवते ना त्यांना मी पोलिसी खाक्या. काय झालं? काय होतंय तुला? ते पण पोलीस म्हणाल्या, तू पोलिसी खाक्या. आता आम्ही म्हणायला म्हणालो, पण म्हणून मी पोलीस थोडीच आहे. आहे का? जेव जेव ना शांतपणे. युवराज भाऊजी निशीला बाहेर फिरायला घेऊन जातील. मी बोलेन त्यांच्याशी.